काय झालं नाची? तोंड का पाडून बसलायस? नाही नाही काही नाही, आलीस का तू? फ्रेश होऊन मी चहा देते तुला. हा, नाही मिळाली ना नोकरी? नाची तुला विचारते मी, नाही मिळाली ना आजही नोकरी? अगं काय चांगल्या नोकऱ्या नाही मिळत ना अशा सहजासहजी. पण आई तुम्हाला काय माहितीये मी काय काय केलं होतं? किती वशिला लावला होता माझ्या बॉस कडून, विनंती केली होती शब्द टाका, तेव्हा कुठे जाऊन त्यांनी फोन केला होता. काही उपयोग नव्हता त्या फोनचा, त्यांच्याकडे वेकन्सीज नव्हती. अरे पण मला तिकडनं फोन करायचा, मी बोलले असते ना बॉसशी. हे बघ निशा, मला वशिल्यावर नोकरी नकोय. नाची तुला तुझ्या मेरिटवर सुद्धा नोकरी मिळत नाहीये. एक मिनिट, तू हे सगळं मुद्दामून करतोयस का? म्हणजे तुला काम करायचंच नाहीये का? घरात बसून राहायचंय? ए निशा, अरे बघ रागाच्या भरात तू चुकीचं बोलतेस. आई एक मिनिट, मी त्याच्याशी बोलतेय. निशा. काय निशा? बोल ना, काय निशा? काय टाइमपास चाललाय? निशा मी नोकरी शोधतोय आणि ती मला मिळत नाहीये. अरे असं किती दिवस चालणार? तुला कळतंय महागाई किती झालीये बाहेर? अगं एवढं गडबडून जाण्यासारखं काहीच नाहीये. अगं आपण घरातले सगळेजण कमावतोय ना, नचिकेतला नोकरी मिळालीच पाहिजे. पण नाही मिळत तोवर आपण सगळे सपोर्ट करू ना त्याला. काय सपोर्ट आई? काय करू सपोर्ट? मी नाही येत पैसे माझ्याकडे सपोर्ट करायला. माझंच माझ्याच्यानी होत नाहीये. आजीच्या विकीने चांगला चुना लावलाय मला, सगळं उबाडून नेलंय माझं. त्याचं ना कधी चांगलं नाही होणार, शाप देते मी त्याला. अगं हो, पण आता हे भरून देता येत ना पैसे, ते पैसे आहेत ना तुझ्याकडे? आहेत म्हणजे आई, मी ते सगळे पैसे इन्व्हेस्ट केलेत. हो का? त्याचं तर मला काही कळतच नाहीये. पण निदान मी तरी आमच्या म्हातारपणाची सोय करायला हवी ना. नाही बरोबर आहे तुझं, म्हणजे तू कर ती सोय. हा, घरात पैसे देऊ नकोस तू, नको काळजी करू. सगळं आई राहू दे, मी करेन ते सगळं. सोडा तुम्ही. नाही, मी इस्त्रीचे कपडे लावतच होते. राहू दे, मी करते. लावले की बरे. एवढे पैसे? मला सांगितलं होतं ना हात नका लावू म्हणून. मुद्दामून करताय का हे सगळं? निशा तुझ्याकडे पैसे नव्हते ना? तुझ्याकडे पैसे नव्हते ना निशा? मग हे इतके पैसे आले कुठून? काय झालं? इतकं होतं शांत होता रे. निशा आली आणि बघतो काय झालं ते. बाबा तुम्ही नका जाऊ, मी बघ. बसा तुम्ही. कोणी पण जायची गरज नाही आहे. सर्व आतमध्ये तपगत. हा गो बायो गौरी, तू जरा डबे नेऊन देशील, पोरं उपाशी राहतील ना. नाही तर आजी अगं जा बाय. मी आलेच बाबा. पण ते एक शर्त है, तुझे मेरे और मितू की सेटिंग करनी चाहिए. मतलब तुझे छोड़कर मितू मेरे प्यार में गिरनी चाहिए. मतलब त्या मितूला माझ्या शिवाय, मतलब मुझसे छोड़कर और कुछ भी नहीं दिखना चाहिए. हुलिया देखा है अपना? क्या काय और कितना क्या खराबी है? क्या क्या फर्क है तुझ में और मुझ में? ज्यादा फर्क नहीं है, बस 50 किलो का फर्क है. और वो फर्क है मठरी खा के कम नहीं होगा. इसलिए आज से मठरी बंद. क्या? अरे एक तो देख. देखो वेणु, हम तुम्हें ये फर्क कम करने का रास्ता बताएंगे, पर तुम्हें भी हमें गौरी जी के दिल तक पहुंचने का रास्ता बताना होगा. ठीक है, लेकिन कल से मठरी बंद. आज एक तो दे. मठरी बिल्कुल बंद. अगं गौरी, लक्ष कुठे तुझं? दूध तू गेला असतात का? सॉरी वहिनी, अगं मी ते चहा. मनातलं सगळं मनात ठेवलं ना की असंच होतं. काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. माहितीये मला, नक्की सगळं ठीक होईल. आणि नचिकेत दादाला सुद्धा लवकरात लवकर नोकरी लागेल. फक्त तू थोडी शांत राहा, स्वतःला त्रास करून घेऊ नको. सगळं दादा खूप टेन्शन मध्ये आहे ना. मला कळतंय ग, रागाच्या भरात मी खूप वाईट वागते. मलाही वाईट वाटतं नंतर त्याचं. पण नक्की यापुढे असं नाही होणार याची काळजी घेईन मी.
आणि तू सुद्धा काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. कशाबद्दल बोलतेस तू? ग तुझ्या आणि शिव बद्दल बोलतेय. माझं आणि शिवचं काय? वहिनी अगं तसं काहीच नाहीये. अगं मी कुठे तसं म्हणतेय, पण चांगला मुलगा आहे तो. वहिनी अगं गौरी, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. नेहमी तुझ्या बरोबर राहीन मी. समजतात इतकी वाईट नाहीये ग मी. वहिनी बाहेर बरंच आवरायचंय, मी आवरते. अगं गौरी, बिचारी ती बावरली. आता नाही बोललीस तर काय झालं, नंतर तर नक्कीच बोलशील. शिव, अब तेरी बारी. माझ्या फायद्यासाठी तुमच्या दोघांचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं आहे. अरे वेणु कहाँ जा रहे हो? अरे आगे जा रहा हूँ मैं इसमें. आगे क्यों जा रहे हो इसमें? ऑटोमेटिक जा रहा है ये. नहीं नहीं नहीं, नीचे जाओ, नीचे. हाँ नीचे. अबे पीछे जा रहा है ये. वेणु नीचे क्या कर रहे हो वेणु? नीचे प्लीज. ऊपर ही रहे. चलो चलो करो. एक सेकंड में ये लोड लो बीच में. हाँ ले लो, चलो कोई बात नहीं, करो. ऊपर ऊपर ऊपर, चलो चलो ऊपर. यार वेणु 12 हुए हैं सिर्फ. आज के दिन में हमें 50 करने हैं, समझे? नहीं नहीं यार, ये नहीं, आप नहीं, आप बस. नहीं नहीं नहीं, चलो और करो, चलो रुकना नहीं है, चलो. प्लीज प्लीज. चलो ठीक है, 1 मिनट का ब्रेक देते हैं तो. हाँ थैंक यू यार. क्या लिख रहे रे? वो हमने एक हिंदी में शायरी पढ़ी थी, गौरी जी को सुनानी है, वो लिख रहे हैं, तो उसे मराठी में ट्रांसलेट भी करना है हमें. आप करवा सकते हैं? मतलब ये नहीं कर रहे हैं, वो कर रहे हैं. नहीं नहीं, हाँ हाँ ठीक है करूंगा ना. बता बता क्या क्या बोलना है. तो शायरी कुछ ऐसी है. हाँ. कुछ रिश्ते अनजाने में हो जाते हैं, पहले दिल फिर जिंदगी से जुड़ जाते हैं. कहते हैं उस दौर को मोहब्बत, जिसमें लोग जिंदगी से भी प्यारे हो जाते हैं. इतना ही है. हाँ अरे इजी है ये. लिख. हाँ बताओ. पहला लाइन क्या है? कुछ रिश्ते अनजाने में हो जाते हैं. हाँ. काही रिलेशन. रिलेशन इंग्लिश में है, हमें मराठी में चाहिए ना. हाँ मराठी में बोलतो. काय संबंध अनोळखी मध्ये होऊन जातात. अनोड अनोळखी अनोळखी मध्ये होऊन जातात. लिखा. आगे है, पहले दिल फिर जिंदगी से जुड़ जाते हैं. पहिले हृदय नंतर आयुष्याशी जुड, याने जोडून. अरे तू मत लिख रे. मैं मला रिकलेक्ट करतोय, तू अभी मत लिख. रुक, मेरे को लेट मी रिकलेक्ट. पहिले हृदय नंतर आयुष्याशी चिपकतात. हाँ ये करेक्ट है. लिख. आयुष्याशी चिपकतात. इसके आगे है, कहते हैं इस दौर को मोहब्बत. बोलतात. क्या आगे क्या बोलतात? इस दौर को मोहब्बत, जिसमें लोग जिंदगी से भी प्यारे हो जाते हैं. मतलब बोलतात दौर. हाँ बोलतात त्या धावण्याला प्रेम, त्याच्यात लोक आयुष्याला प्रेमळ होऊन जातात. लिखा. हाँ हाँ अभी बोल चल. और रोमांटिक बोलना एकदम. हाँ ठीक है. काही संबंध अनोळखी मध्ये होऊन जातात, पहिले हृदय नंतर आयुष्याला चिपकतात. बोलतात त्या धावल्या प्रेम, ज्याच्यात लोक आयुष्याला प्रेमून होऊन जातात. ठीक था ना? ठीक है. हे शिव जरा देख ना, मी आता जिम केलंय ना, मी जरा प्रोटीन खाऊन येतो. आलो मी. तुम्ही आमच्याशी काही नाही बोलत. आमच काही चुकल असेल तर आम्ही सॉरी म्हणतो. आम्हाला चुकीच समजू नका. त्या फक्त विचारत होत्या, त्यांना आमची काळजी वाटले म्हणून.